हाय, हॅलो, नमस्कार. आता 2-3 दिवसापासून माझे व्लॉग नाही आले आणि मला 1-2 ताईंचा DM आला, की तुझे व्लॉग का बरं येत नाही? आता त्याचं रिझन वगैरे काही नाही आहे. फक्त मी माझी रेसिपी शूट करत होती आणि तेच टाकत होते, एवढंच फक्त. सो व्लॉग नाही आले त्यासाठी सॉरी. आणि चला इकडे माझा व्लॉग कंटिन्यू करते. आता दिवसभर तर काही याला मी बाहेर फिरायला नेऊ शकत नाही. म्हणून सायंकाळलाच याला छान गच्चीवर आणलं आणि याला इथे खेळायला दिलं. आता याला अंधारून गाडी चालवायला आणून दिली, तर माझ्या लेकाने त्यावर गोटेच जमा केले. आता याचं खेळणं तर अजिबातच शांततेत नसते. आणि आता मौसम पण एवढा जास्त रंग बदलतो की काय सांगू. आता माझ्या बॅक साईडला नॉर्मल वातावरण होतं आणि एका साईडनी बघते तर काय पूर्ण ढग साचले होते. आता म्हटलं छान पाणी येते, तर कसला पाणी तर आलाच नाही. आणि इकडे रंग बदलू मौसमनी पूर्ण आभाळ पण गायब करून टाकलं. पण मौसम मात्र खूप छान झाला होता. म्हणून पुष्कळ वेळ असं छान गच्चीवरच खेळूशा वाटलं आणि माझ्या बाळाला पण इथे छान करमत होतं. नंतर म्हटलं आता एवढा वेळ खेळून झाला तर चला खाली जाऊ, कारण माझा स्वयंपाक पण बाकी होता. त्यामुळे खाली आली आणि याला याच्या कामामध्ये बिझी करून ठेवलं. तर याला इथे पण गोल-गोल राणी खेळायचं होतं आणि चक्कर यायची नाटकं करायचे होते. तर याला याच्या खेळण्यामध्ये बिझी केलं आणि मी स्वयंपाक करायला गेले. आज इकडे मी छान मसाले वांग्याची भाजी बनवून घेतली. आणि आज काय माहीत माझं मूड कुठून चेंज झालं. मी कधी कढी न खाणारी, आज मला कढी खायची खूप जास्त क्रेव्हिंग झाली आणि मी गोडमध्ये छान शिरा पण बनवून घेतला आणि छान जेवण वगैरे केलं आणि बाहेर फिरायला आलो. इकडे आम्हाला ट्रॅक्टर दिसून गेला आणि आम्ही त्यावरच जाऊन बसलो. आता याला मनसोक्त छान ट्रॅक्टर चालवू दिला आणि घरी आलो. आणि आता आमच्या घरी एक क्रिकेट लवर कमी होता, तर आता दुसरा पण तयार झाला. आता माझ्या नवऱ्याला क्रिकेटमध्ये एवढा जास्त इंटरेस्ट आहे की काय सांगू. इकडे मी किती पण आवाज देऊ, अजिबातच त्याचा रिप्लाय देत नाही. आणि आता इकडे दुसरा पण क्रिकेट लवर तयार झाला. चला तर मग आतासाठी एवढंच. माझ्या पेजला आलं असेल तर फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.